3000 रुपये उसाला पहिली उचल 3000 रुपये ऊस आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा ऊस आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा उसाला भाव 3500 रुपये उसाला भाव 3500 रुपये गुळपिटी साखर कारखानदारांचा 2400 रुपये भाव जाहीर करणाऱ्या गुळपिटी साखर कारखानदारांचा उसाला पहिली उचल 3000 रुपये उसाला पहिली उचल 3000 रुपये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा बाबूराव काळे डोकी येथून बोलत आहे। तर आम्ही आज डोकीच्या मंदिरामध्ये मारुती मंदिरामध्ये पूर्ण ग्रामस्थ लोक थांबून आणि डोकीच्या परिसरातील कावळेवाडी असेल, वाकरवाडी असेल, तुगाव असेल, कायटगळ असेल, येडशी असेल या सर्व पंचकृषीतील लोकांनी मिळून एक बैठक आयोजित केलेली आहे। त्या बैठकीसंदर्भात निर्णय घेण्यासाठी सर्वजण शेतकरी, ऊस बागायतदार शेतकरी सगळे जण मिळून आज एक प्रस्ताव स्थापित करणार आहोत की जसा की बाबा गुळ फॅक्टरी पावडरच्या कारखान्यादारांनी की स्वतः मनाने भाव घोषित केला, ते भाव शेतकऱ्यांना मान्य नाही आहे। शेतकऱ्यांचा जे खर्च आहे ते खर्चसुद्धा त्यांच्या भावामध्ये निघत नाही आहे। किती भाव केला त्यांनी 2400 रुपये भाव देऊ असं घोषित केलेलं आहे काय, तर ते भाव शेतकऱ्यांना परवडेबल नाही आहे। शेतकऱ्यांचा खर्च पण निघू शकत नाही आहे त्या भावामध्ये। आज जर विचार केला तर शेतकऱ्यांचा खताचा भाव, कुपनाचा भाव, सगळा भाव जर विचार केला तर त्या 2400 रुपयामध्ये खर्चसुद्धा निघू शकत नाही आहे। एक तर अतिवृष्टी पावसामुळे शेतामध्ये काहीही राहिलेलं नाही आहे, माती पण गेली, राहिलेत बारीक बारीक चिपाडे ऊसाचे, त्याच्यात पण ही अवस्था आहे। तर त्या शेतकऱ्यांनी काय करायचं म्हणून सर्व शेतकऱ्यांनी मिळून निर्णय घेतला की ऊस कारखान्याला कुठेही पाठवला जाणार नाही। शेतकऱ्याच्या मनाप्रमाणे भाव मिळाला तरच पाठवला जाईल। जसं की पश्चिम महाराष्ट्रामध्ये भाव दिला जातो तसा मराठवाड्यात पण भाव मिळावा हे डोकी आणि डोकीच्या परिसरातील खेडेगावातील लोकांची इच्छा आहे। त्या इच्छेसाठी सर्वजण शेतकऱ्यांनी मिळून आज डोकी येथे बैठक आयोजित केलेली आहे। ह्या बैठकीसंदर्भात सर्व शेतकरी एकवटून जमा झालेले आहेत। तर आम्ही येणाऱ्या काही काळामध्ये रस्ता रोको आंदोलन करण्याच्या तयारीत आहोत। तर शासनाने याची दखल घ्यावी हीच नम्र विनंती। किती साधारणतः भाव पाहिजे तुम्हाला? साधारणतः कमीत कमी 3700-3800 रुपये भाव पाहिजे। FRP प्रमाणात FRPच्या वर भाव पाहिजे, पण कमीत कमी FRP प्रमाणे तरी देण्यात यावा। FRP प्रमाणे तर नाहीच नाही, पण ते 2400-2200 रुपये म्हणजे भाव झाला का? तर सर्व शेतकऱ्यांनी मिळून आम्ही रस्ता रोको करण्याच्या तयारीमध्ये आहोत। तर याची दखल शासनाने जरूर घ्यावी आणि जे कारखानदार आहेत त्यांनी पण याच्यावरती लक्ष केंद्रित करून विचार विनिमय करून शेतकऱ्यांना जसा परवडेबल भाव मिळेल तसा भाव देण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करावा हेच सर्व शेतकऱ्यांची इच्छा आहे। त्याच्यामध्ये पुढे कमेंट बॉक्स असतात, सगळ्याकडे मोबाईल झाले, कमेंट बॉक्स काय असतात सगळ्यांना माहिती आहे। कमेंट बॉक्स मध्ये जवळपास 180 कमेंट आलेले आहेत, जे कोण पश्चिम बोलले ते एकदम बरोबर बोलले। ह्याच्यातून मी निष्कर्ष असा काढला शेतकरी किती गांजून गेलेले आहेत, काय परिस्थिती आहे शेतकऱ्याची। प्रत्येकाला वाटायला किंवा आता हिंसक मार्गाकडे वळायला लागले लोकांची मानसिकता कशामुळे झाली तर परिस्थिती सांगतो। ऊसाच्या भावाच्या बाबतीत आजचा विषय तर ऊसाचा सांगतो। 1972 साधारणतः कारखाना इथे चालणारा 67-68 त्याला भाव किती होता आठवतो का आपल्याला? दिगंबर विश्वनाथ वाकोरे राहणार डोकी येथील शेतकरी आहे। आमच्या गावाला कारखाना आहे, तिथं काय भाव भेटत नाही। शेजारचा तडोळ्याचा कारखाना आहे, ते 2600-2700 म्हणतं। अहो गावाला तुला 3150 रुपये भाव द्यायला लागला आणि तुमच्या गावात 2600-2700, इकडं आंबेडकर 2600-2700। काय चाललंय? शेतकऱ्याची चेष्टा आहे, शासन शेतकऱ्याची चेष्टा करायला लागले। FRP प्रमाणे भाव द्यावा, शेतकरी खुश करावे ही आमची नम्र विनंती। अजून काय मागणी आहे तुमचं? काय नाही, आम्हाला FRP प्रमाणे भाव द्यावा।
आणि सोयाबीनला पण भाव असा भेटावा ही आमची नम्र विनंती. काही शेत डोकी कारखाना किती भाव देतोय तुम्हाला? काय बस 2600 आणि 2700 म्हणते 2600 रुपये. तुमची किती अपेक्षित आहे मग? आमची FRP प्रमाणे भाव द्यावा. बरं, काही शेतकऱ्यांची गेल्या वर्षीची बिलं राहिलीत ती म्हणून तर तक्रार आहे. तसेच त्यांना सोडून दिले. त्यात कुठल्या कारखान्याचं नाव आहे? हा त्यात कुठल्या कारखान्याचं नाव आहे? तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखाना. बरं. किती 2600 रुपयाने भाव दिला गेल्या वर्षी, राहिलेले तसेच आहेत. हो. तरी आमचं एक म्हणणं असं आहे, शेतकरी खुश करावे FRP प्रमाणे भाव देऊ. बाहेर घेऊ आहे शेतकरी